तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या विविध नायिकांबद्दल माहिती घेत आहोत। त्याच मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत लीना चंदावरकर यांच्या बाबतीत। लीना चंदावरकर यांचं एकूणच फिल्मी करिअर आणि पर्सनल लाईफ देखील तितकंच चर्चेचा विषय राहिलेला आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत लीना चंदावरकर यांच्या एकूणच कारकिर्दीविषयी। पण तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण फिल्मी बुडबकला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला पुढील सगळे अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील। चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक। लीना चंदावरकर यांचा जन्म 29 ऑगस्ट 1950 रोजी कर्नाटकमधील धारवाडमध्ये झाला। त्या एका कोंकणी कुटुंबामध्ये जन्माला आल्या होत्या व त्यांचे वडील हे श्रीनाथ चंदावरकर आर्मी ऑफिसर होते। शालेय वयातच लीना चंदावरकर यांना अभिनयाची गोडी लागली होती। विविध सामाजिक प्लॅटफॉर्म्सवरती किंवा स्पर्धांमधून असेल, स्नेहसंमेलनातून असेल, लीना चंदावरकर ह्या चमकत होत्या आणि पुढे लवकरच त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात देखील केली। जाहिरात क्षेत्रामधून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आणि जाहिरात क्षेत्रातूनच पुढे त्यांना आपली ओळख मिळत गेली। 1969च्या मन का मीत या सिनेमामध्ये त्यांनी सिनेसृष्टीतून पदार्पण केलं। त्यांच्यासोबत विनोद खन्ना यांनी देखील सिनेसृष्टीमध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही। असं म्हणतात की लीना चंदावरकर यांना अभिनयाचे प्राथमिक धडे हे स्वतः खुद्द नर्गिस यांच्याकडून मिळालेले होते आणि पुढे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये संजीव कुमार, धर्मेंद्र, राजेश खन्ना, जितेंद्र, दिलीप कुमार या आघाडीच्या सर्व अभिनेत्यांसह काम केलेलं होतं। लीना चंदावरकर यांचे हमजोली, महबूब की मेहंदी, अनहोनी, मंचली, रखवाला, बैराग, मैं सुंदर हूँ, जाने अनजाने, विदाई, 1973चा हनीमून, प्रीतम, यारो का यार, आफत, जालिम, एक से बढ़कर एक असे कित्येक सिनेमे सुपर डुपर हिट ठरले। आणि या सगळ्या दरम्यान आपल्या वयाच्या 25मध्ये त्यांनी सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न केलं। मात्र दुर्दैवाने लग्नानंतर काही काळातच सिद्धार्थ बांदोडकर यांची काही कारणानं हत्या करण्यात आली आणि ज्यामुळे लीना चंदावरकर यांना अकाली वैधव्य पत्करावं लागलं। त्यानंतर त्यांच्या किशोर कुमार म्हणजे बॉलिवूडचे लिजंडरी गायक द किशोर दा यांच्याशी त्यांची हळूहळू जवळीक वाढत गेली। 1975च्या सुमारास त्यांचं प्रेम प्रकरण हे नव्यानं फुलू लागलं। आपल्या वैधव्यामुळं आयुष्यात एकाकी पडलेल्या लीना चंदावरकर आणि याआधी 3 लग्न होऊन देखील किशोर कुमार यांचं वैवाहिक आयुष्य हे कुठेतरी फेल झालेलं होतं। त्यांना वैयक्तिक आयुष्यात एकाकीपणाचा सामना करावा लागला, कारण 3ही बायका ज्या होत्या त्या आता त्यांच्या आयुष्यामध्ये नव्हत्या। त्यामुळे एकाकी पडलेले किशोर कुमार आणि लीना चंदावरकर हे साहजिकच जवळ आले आणि 1980च्या शेवटाला दोघाही विवाह बंधनात अडकले। लीना चंदावरकर आणि किशोरदा यांचा संसार हा सुखाने चालत होता। मात्र लग्नानंतर अवघ्या 7 वर्षात किशोरदा यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा लीना चंदावरकर यांना अकाली वैधव्याचा सामना करावा लागला। मात्र त्यावेळी त्यांना अमित आणि सुमित ही किशोरदांपासून झालेली 2 मुलं होती आणि त्यांच्यासोबत आजही लीना चंदावरकर या रिटायर्ड लाईफ जगतायत। लीना चंदावरकर या आज 74 वर्षाचा असून मुंबईमध्ये त्या शांतपणे जगतायत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। फिल्मी बुडबकला हा व्हिडिओ जास्तीत जास्त सिनेमा प्रेमींपर्यंत पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। पाहत रहा फिल्मी बुडबक। धन्यवाद।